एक मोठं जंगल होतं आणि त्या जंगलात एक सिंह राहत होता आणि ह्या सिंह महाराजांचा मित्र कोण होता? गाढव दादा. दोघे अगदी जिवलग मित्र होते. दोघेही शिकार बरोबर आणायचे, बरोबर खायचे, एकमेकाला वाटून द्यायचे आणि फिराय गेले, बाहेर गेले, शिकारीला गेले तरी ही दोघे बरोबर असायचे. त्यामुळे जंगलातले सगळे प्राणी गाढवाला भीत होते, कारण त्याच्याबरोबर सारखे सिंह महाराज असायचे. त्यामुळे सगळे प्राणी भीत होते. मग एकदा काय झालं, सिंह महाराज आणि गाढव दादा असे जंगलातनं फिरत होते. तर फिरता फिरता त्यांना काय दिसलं? 2-3 कोल्हे दिसले. ते कोल्ह्यांनी गाढव दादा आणि सिंह महाराजांना बघितलं तसं ते वेगात पळत सुटले. गाढव दादाला काय वाटलं, मला बघूनच ही कोल्हे पळायला लागलेत, मला घाबरलीत असं म्हणून गाढव दादाही त्यांच्या पाठोपाठ पळाले. मग गाढव दादा मागणे येत आहेत बघून वेगातच कोल्हे दादा पळाले आणि एका झुडपात लपून बसले. मग गाढव दादा परत फिरले आणि परत सिंह महाराजांच्या बशी आले. सिंह महाराज म्हणाले, अरे गाढव दादा, तू का पळत होतास, काय झालं एवढं? मग गाढव दादाने दिमाखात सांगितलं, सिंह महाराज, अहो 2-3 कोल्हे होते तिथे, मला बघून ती पळून गेलीत म्हणून मी त्यांचा पाठलाग केला. पाठलाग केल्यावर जास्तच पळाली आणि झाडा झुडपात दडून बसलीत, ती भिवून गेलीत असं म्हणल्यावर मग सिंह महाराज म्हणाले, काय रे, तुला भ्यायलीत का ती? हो हो महाराज, मला बघून भिवून पळून गेलीत. सिंह महाराज खो 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 हसायला लागले. सिंह महाराज म्हणाले, अरे मूर्ख पण तू आहेस, पण माझा मित्र आहे म्हणून मी तुला सांगतो. अरे मित्रा, तुझ्या चांगल्यासाठी सांगतोय. ती कोल्ही तुला बघून भिली नाहीत, मला बघून भिलीत, कारण मी तुझ्या बरोबर होतो म्हणून ती तुलाही घाबरलीत माझ्यामुळं. परत अशी चूक करू नकोस. तू आता त्यांचा पाठलाग केलास का नाही, तशी चूक परत करायची नाही. मी जर बरोबर तुझ्या नसतो का नाही तर त्या कोल्ह्याने तुला फाडून तुकडे तुकडे तुझे केले असते. माझ्यामुळं तू वाचलास, माझ्यामुळं ती पळून गेली. परत लक्षात ठेव, असा मूर्खपणा करू नको. आणि माझा खरा मित्र आहेस म्हणून तुला हे सगळं सांगतोय. स्वतःची काळजी घे असे सिंह महाराज गाढव दादांना म्हणाले. गाढव दादांना आपली चूक कळून आली. म्हणून कसं आहे, दुसऱ्याच्या जीवावर कधी उड्या मारायच्या नाहीत. स्वतःचं कर्तृत्व पाहिजे, स्वतःचं ज्ञान पाहिजे, स्वतःची शक्ती पाहिजे, तरच कुठल्याही गोष्टीचा मुकाबला आपण करू शकतो. दुसऱ्याचा मोठेपणा, दुसऱ्याची शक्ती, दुसऱ्याची बुद्धी वापरून कधीही मोठेपणा करायचा नाही. हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या आजीच्या गोष्टी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.